धाराशिवमधून धाराशिवमध्ये सध्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चामधून माझे सहकारी सागर सुरोसे आपल्यासोबत जोडले गेले। सागर, मोर्चाला सुरुवात झाली आहे। पाहिलं की खरं तर आज संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या निषेधार्थ जे आहे त्या ठिकाणी धाराशिवमध्ये मोठ्या प्रमाणात जनाक्रोश आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। पाहतोय त्यांचे कुटुंबीय जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झाले पाहायला मिळते आणि राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला जे आहे ती सुरुवात झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे बांधव जे आहेत पकड जातीचे लोक आहेत सर्व लोक जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे त्या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतो या ठिकाणी खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास महिना लोटला असला तरी अद्यापही त्यांच्या एक मारेकरी जो आहे तो देखील अद्याप फरार आहे। त्याचबरोबरीनं इतर आरोपी जे आहेत ते अटकेत आहेत। मात्र वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या ज्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये विशेषतः राजकीय नेत्यांच्या राजीनाम्याच्या देखील मागण्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र असं असलं तरी दुसरीकडे या ठिकाणी जनआक्रोश मोर्चा जो आहे ती सुरुवात या धाराशिव शहरातून झालेली आपल्याला पाहायला मिळते। जिजामाता चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि या ठिकाणी या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आरोपींवर कडक कारवाई करावी, त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील असतील, त्याचबरोबरीनं सुरेश धस हे सत्ताधारी आमदार आहेत भाजपचे, ते देखील यात सहभागी आहेत आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख ही देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे। खरं तर आज दोन ठिकाणी मोर्चा जो आहे तो काढण्यात येतोय, एक धाराशिवमध्ये आहे तर दुसरा वाशिममध्ये जो आहे तो मोर्चा निघत आहे आणि त्याचबरोबर आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटरचं अंतर जे आहे या मोर्चाचं असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची त्याचबरोबर आंदोलकांची गर्दी जी आहे त्या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय जोरदार मोर्चा जो आहे त्या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून 100 वर्ष